पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे आणि दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र समिती आणि कंपनी आपली सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवायची आहे। 5 षटकांचा सामना असेल। सुरुवातीचे 2 षटक पॉवर प्लेचे असतील आणि तदनंतर नॉन पॉवर प्लेचे षटक आपल्याला पाहायला मिळतील। अगदी सोनिका माता मालोडी संघ चांगल्या फॉर्मात आहे। तर पहिला सामना आपण सोनिका माता मालोडी आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये पाहतोय आणि त्यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल कान्हे स्पोर्ट पाये विरुद्ध मालजीपाडा या दोन संघामध्ये। आणि या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, त्वरित साधायचा आहे। मालजीपाडा आणि कान्हे स्पोर्ट पाये आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। यानंतर आपला सामना पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना असेल आणि सुरुवातीची 5 षटकं तुम्हाला अगदी कमी मिनिटामध्ये 25 मिनिटामध्ये कंप्लीट करावे लागतील। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। समिती आणि कंपनी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये दाखल करायची आहे। जास्त वेळ दौडू नका कारण वेळेचं नियोजन करा। डे नाईट स्वरूपात आपण ही स्पर्धा पाहतोय। अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं अगदी पायगावच्या या मैदानावर। आदरणीय सन्माननीय मधुसूदन गवळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय। जितू शेठ गवळी यांचे पिताश्री आहेत आणि अगदी त्यांच्या मुलाने मात्र ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि साहेबांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। जास्त वेळ दौडू नका। समिती आणि कंपनी आणि दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना देखील विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। तर नक्कीच अजय घरत सर आम्हाला जॉईन झालेत। वेलकम अजय घरत सर। नक्कीच पहिल्या मॅचसाठी त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। अगदी भिवंडी परिसरातील एक दिग्गज समालोचक आपण त्यांना सातत्याने पाहतोय आणि आज पायगाव नगरीमध्ये ते देखील दाखल झालेत। थँक्यू सो मच निशांत पाटील। सर्वांना अजय घरतचं सप्रेम नमस्कार आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे आणि काय सुंदर भन्नाट आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पायगावमध्ये आपण आहोत। जितू शेठ गवळी त्याचप्रमाणे सुजित पाटील अर्थात तात्या शेठ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा स्वयंभू युवा प्रतिष्ठानचं फार महत्त्वाचं योगदान आहे ही स्पर्धा राबवण्यामध्ये आणि त्यांच्याच अथक परिश्रमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे। आजच्या सामन्यांना आपण सुरुवात करतोय। पहिला सामना दत्ताळी जुचंद्र आणि सोनिका माता मालोडी या दोन संघादरम्यान। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंडला आपण मितेश भोईरला पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला भूपेश या खेळाडूला पाहतोय। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर स्वराज मडवी हा गोलंदाज दाखल झालाय। जबरदस्त सामना पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये। दोन्ही संघाचा जर विचार केला तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खूप चांगला खेळ या दोन संघाने यंदाच्या हंगामामध्ये दाखवलाय आणि आज केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 मध्ये एकमेका विरोधात या मैदानावर येऊन थाटले ते दोन संघ। सामन्याला सुरुवात करायची। जास्त वेळ दौडू नका। अगदी तुमच्याकडे 25 मिनिटं असतील। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत। आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सूचना येतात। स्ट्रायकिंग एंडला आपण मितेश भोईर या खेळाडूला पाहतोय। स्वराज मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट नाव मितेश भोईरसाठी पहिला बॉल। पहिला तर चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये खेळत बॉल चालला इनटू द गॅप सीमा रेषा पार 4 धावांसाठी सुरेख फटका येतोय मितेश भोईरच्या बॅट मधून। चांगला फटका पाहायला मिळाला। बॅकफुट पंच केला होता। अगदी स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला। थोडासा बॅकफुटवर गेला, मागच्या पायावर पॉवर जनरेट केली आणि तदनंतर चेंडू मात्र गेला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। चांगली सुरुवात करतोय मितेश भोईर हा फलंदाज। अगदी आक्रमकता ठासून भरली आहे या खेळाडूकडे आणि सातत्याने तो आक्रमकता दाखवत असतो अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये आणि याही स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून अगदी चौकार आलाय। चांगली सुरुवात करतोय। पुन्हा एकदा स्वराज मडवी
इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. कारण सुरुवातीचा चेंडू जर पाहिला ना तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली होती. आणि यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पिन पॉइंट यॉर्कर, चांगल्या पद्धतीने खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्वराज मडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून प्रभावित करतोय स्वराज देखील, कारण कमबॅक करणं फार महत्वाचं असतं. स्वराज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना मितेश सांडी. यावेळेस पहिला तर अनपेक्षितपणे उचली प्राप्त झाली, ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू, इट्स अ वाईड बॉल. इथे लाईन खराब आहे, दिशाहीन चेंडू, अगदी पिचिंग पाहिली तर ऑफस्टमच्या बाहेर होती आणि पंचाने इथे स्वैर चेंडू घोषित केलाय. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 5 या आकड्यावर. चांगला बॅटल पाहायला मिळेल या दोन संघामध्ये, कारण दोन्ही संघांची कामगिरी सध्याच्या घडीला खूप चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर चेंडूला स्लाइस केलाय, अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय, तर बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या जवळ, अगदी कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते. आणि इथे 2 धावा, या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. चांगला फटका पाहायला मिळाला मितेशच्या बॅटमधून. अगदी मितेश चांगली सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. अगदी समित पाटीलनं मात्र या फलंदाजावर विश्वास दाखवलाय, सलामीला धाडलाय आणि ते अगदी चांगली सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये मितेश भोईर हा फलंदाज, स्वराज चांगली गोलंदाजी करतोय आणि स्वराजच्या विरोधात अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे देखील पाहिला तर क्षेत्ररक्षक रुपेश तिथे पोहोचलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये रुपेश काटे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. स्वराज मडवी. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला आपण भूपेशला पाहतोय, अगदी सलामीला दाखल झालाय, पहिला चेंडू फेस करेल, त्याला देखील जबाबदारीने खेळावं लागेल कारण मितेश भोईर एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार. इथे मात्र समोरच्या दिशेने बॉल चाललाय, लॉंग गॉन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक, षटकार भूपेशच्या बॅट मधून येतोय. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईल चेंडूला धाडलाय 7 धावांसाठी. चांगला फटका, अगदी पहिला चेंडू फेस करत होता फलंदाज भूपेश आणि त्याच्या बॅट मधून आलाय धमाका. स्वराजच्या विरोधात आक्रमण, कारण स्वराज चांगला गोलंदाज आहे, एरवी त्याची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये त्याच्या विरोधात अगदी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. या 7 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. स्वराज मडवी. इथे देखील अजून एक चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून अजून एक चांगला फटका, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी घनागती स्ट्रोक, चौकार. च्या माध्यमातून काय म्हणाल अजय सर, कारण पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगली राहिली आहे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. निश्चित रूप से, और इसी तरह की शुरुआत की अपेक्षा भी रहती है सलामी बल्लेबाजों से जब आप 5-5 ओवर का मुकाबला खेलते हो, लेकिन गेंदबाज से भी काफ़ी ज़्यादा अपेक्षा थी. स्वराज मडवी, जैसा कि आप लगातार जिक्र कर रहे थे कि बहुत अच्छे गेंदबाज है, लेकिन मुझे लगता है कि कहीं ना कहीं जो परिपक्वता उनसे अपेक्षित थी वो देखने को नहीं मिली. जिस तरह का फील्ड प्लेसमेंट था, 2 खिलाड़ी जो सर्कल के बाहर थे, उसके अनुसार गेंदबाजी करनी जरूरी थी, लेकिन काफ़ी जगह भी दे रहे थे और थोड़ा शॉट भी रख रहे थे, उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने. निलेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता, इट्स अ वाईड बॉल.
खराब चेंडू पाहायला मिळाला. अजून एका धावेची भर पडली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. निलेश काटे षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती. निलेशवर विश्वास दाखवलाय. एक चांगला गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. या मॅचमध्ये कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि इथे विश्वासाला सार्थपणे त्याला मात्र चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करावी लागेल. निलेश काटे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्विचचा फटका. काय फटका केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार मितेश भोईरच्या बॅट मधून. काय जबरदस्त स्विचचा फटका. अफलातून फटका मितेश भोईरच्या बॅट मधून आलाय आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. आज मितेश भोईर रंगात आलाय. एरवी पाहिला तर तो चांगली बॅटिंग करतोय. मागील 2 स्पर्धेमध्ये त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता, परंतु या केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकामध्ये अक्षरशः बरसलाय मितेश भोईर. चांगली सुरुवात करून देतोय. यानंतर होणारा सामना कानाई स्पोर्ट पाये विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण त्वरित यायचं आहे अगदी टॉस करण्यासाठी आणि आयोजकांशी आपण संपर्क देखील साधायचा आहे. काय फटका पाहायला मिळाला अजय गरज सर. स्विचचा फटका देखणा आणि दैदिप्यमान असा फटका मितेश भोईरच्या बॅटमधून आपण पाहिला. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मितेश. जितना ज़बरदस्त यहाँ पर प्राकृतिक सौंदर्य है इस मैदान का, उससे भी बढ़कर सुंदर बैटिंग देखने को मिल रही है मितेश और भूपेश द्वारा. निलेश पुन्हा एकदा. यावेळेस स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. निलेशचं कौतुक करावं लागेल कारण अगदी मागच्या चेंडूवर षटकार आला. कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होत असतो फलंदाजाचा, परंतु आत्मविश्वासानं हा चेंडू टाकलाय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर व्यासपीठावरती जी लाईट ऑन आहे ती ऑफ करायची आहे. अगदी फलंदाजाला रिफ्लेक्शन होतं त्या लाईटचं. तर चांगली प्रकारे चेंडू हाताळला निलेश या गोलंदाजानं. अगदी षटकार आला. तदनंतर निर्धाव चेंडू फिंगर रोल केले. गतीमध्ये परिवर्तन. अगदी वेगवान गोलंदाज आणि यावेळेस स्लोअर 1 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निलेश काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील स्विचचा फटका. अगदी जिथे खेळायचं होतं तशा प्रकारे फटका एक्झिक्यूट झाला नाही आहे. पंचांकडे आशालपूर नजरेनं पाहिलंय आणि इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळेल मितेशला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर. सातत्यानं स्विचचे फटके खेळण्याचा प्रयत्न राहिलाय अजय गरज सर मितेश भोईर या खेळाडूचा. हालांकि मुझे लगता है कि आपने आपसे उन्होंने आप सवाल भी पूछा होगा कि क्या वाकई में इस तरह के स्ट्रोक्स की लगातार ज़रूरत है. एक बार सफलता मिली उनको, लेकिन पिछली गेंद पर सफलता प्राप्त नहीं कर पाए. अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी करते हुए गेंदबाज निलेश. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पाहिला तर आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे खराब शॉट फाईन लेगला. एका क्षणाला वाटलं होतं की झेल कंप्लीट झालंय की काय, परंतु इथे झेल सुटलाय आणि इथे एक धाव मिळाली. भूपेशचा झेल सुटलाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावांवर खेळतोय भूपेश आणि भूपेशचा मात्र झेल इथे सुटलाय. देखिए कितना सरल अवसर था, लेकिन उसको काफ़ी मुश्किल बना दिया. काफ़ी जगल किया वहाँ पर शॉट फाइन लेग की दिशा में फील्डर ने. गेंदबाज काफ़ी चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं. ज़्यादा गति नहीं देना चाहते हैं निलेश और सफलता मिलते मिलते रह गई. पुन्हा एकदा निलेश काटे राईट आर्म ओव्हर द विकेट ना भूपेश साडी. इथे देखील स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. विकेट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि एकच धाव. सुरुवातीचा चेंडू वेगवान टाकला होता आणि त्या चेंडूवर षटकार आला. तदनंतर स्लोअर 1 सातत्यानं आपण पाहतोय कारण चांगली गोलंदाजी. दोनों गेंदबाजों की गेंदबाजी में थोड़ा फर्क जरूर हमें देखने को मिला है. अच्छा डिसिप्लिन देखने को मिला है खासतौर पर निलेश की गेंदबाजी में. हालांकि शुरुआत वाइड के साथ की थी, उसके बाद स्विच पर छक्का भी लगा था, लेकिन उसके बाद लगातार धीमी गति की गेंदें. एक और स्विच लगाना चाहते थे, बैट्समैन चूक गए. डॉट गेंद की समाप्ति और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, यानी कि मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ है. रन संख्या 28 बिना किसी नुकसान के दत्ताली जुचंद्र. तर या षटकामध्ये चांगलं कमबॅक करताना आपण पाहिलंय निलेश काटेला, कारण सुरुवातीचा वाईट चेंडू, तदनंतर षटकार आणि तदनंतर अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली.
खूप चांगला खेळ पाहायला मिळाला, कारण पहिल्या षटकावर अधिराज्य गाजवलं होतं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमनं. आणि या षटकामध्ये फक्त 10 धावा. यानंतर होणारा सामना कानाई स्पोर्ट पाये विरुद्ध देवे स्पोर्ट्स मालजीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण त्वरित यायचं टॉस करण्यासाठी आणि आयोजकांशी आपण संपर्क देखील साधायचा आहे. अच्छी वापसी ज़रूर देखने को मिली नीलेश द्वारा और कुल मिलाकर 9 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में, लेकिन 2 ओवर के पश्चात जो स्कोर है वो काफ़ी बेहतरीन देखने को मिल रहा है जुचंद्र टीम का. 28 बगैर नुकसान के, यानी कि ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं और विकेट नहीं गिरा है. ये तो बहुत बड़ी बात है उनके लिए, बहुत बड़ा प्लस पॉइंट माना जा सकता है. अभी देखना है नॉन पावर प्ले ओवर्स में किस तरह से बल्लेबाज पारी को आगे बढ़ाते हैं. और जहाँ तक फील्डिंग करने वाली टीम का अर्थात सोनिका माता मालोडी टीम का सवाल है, उनको एक ब्रेक थ्रू की सख्त ज़रूरत है. स्वराज आक्रमण जारी रखते हुए एक बार फिर से भरोसा जताया गया है स्वराज के ऊपर, क्योंकि एक फ्रंटलाइन बॉलर है और कई टूर्नामेंट्स में उन्होंने अच्छी गेंदबाजी की हुई है. ज़रूर पहला ओवर उतना अच्छा घटा नहीं, लेकिन इस ओवर में मुझे लगता है कि एक अलग प्लान के साथ वो आ रहे हैं. राउंड द विकेट जाने का उनका फैसला नज़र आ रहा है. दोनों भी दाहिने हाथ के सलामी बल्लेबाज इस समय क्रीज पर मौजूद है. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई दत्ताली जुचंद्र टीम. शायद गेंदबाज अपने कदम चूक गए हैं. मौसम बहुत गर्म रहा है दोपहर का सत्र खास तौर पर. अब शाम के सत्र की शुरुआत लगभग हो ही गई है, तो मौसम में भी थोड़ी सी यहाँ पर थोड़ा सा बदलाव. फुल टॉस है, घुमा दिया है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. नो बॉल है. अंपायर का नो बॉल का इशारा बीमर घोषित किया है अंपायर ने. ज़्यादा ऊंची फुल टॉस थी, ओवर वेस्ट आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला स्वराजच्या माध्यमातून. अगदी स्वराजला लय सापडली नाही आहे या मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि इतेश पहिला चेंडू टाकत असताना बीमर चेंडू पाहायला मिळतोय. आणि फ्रीडचा चेंडू असेल आता मात्र देवासाठी, फलंदाज भूपेशसाठी. इस बार ज़्यादा गति नहीं थी, जिस वजह से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. सामने फील्डर मौजूद है वाइडिश लॉन्ग ऑन पर. बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो. विकेट कीपर की भी सराहना करनी होगी. हालांकि थ्रो उतना भी सटीक नहीं था, लेकिन विकेट कीपर ने आगे आकर गेंद को गैदर किया वहाँ पर. एक ही रन फ्री हिट गेंद पर. और हमने देखा है कि जब भी धीमी गति की गेंदबाजी हुई है, थोड़ा सा मुश्किल रहा है तेज़ गति से रन्स बनाना. तर नक्कीच मातीच्या विकेटवर नक्कीच लोअर वन चेंडू तुम्ही नक्कीच टाकू शकता, फलंदाजाला संभ्रमात ठेवू शकता आणि तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिला आहे. इस बार खींच के मारा है गेंद हवा में. फील्डर मौजूद है काउ कॉर्नर पर. बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच बाउंड्री लाइन के नजदीक, और ये रही पहली सफलता. 30 पर गिरा है पहला विकेट दत्ताली जुचंद्र टीम का, बल्कि 31 पर 31. स्कोर में थोड़ा सा करेक्शन करना होगा स्क्रीन पर. थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, पुल किया था, लेकिन ऊंचाई रही स्ट्रोक में. जो दूरी चाहते थे बैट्समैन वो मिली नहीं, और बिल्कुल लॉन्ग ऑन मिड विकेट के दरमियान काउ कॉर्नर की दिशा में अच्छा कैच वहाँ पर जज करते हुए फील्डर. ब्रेक थ्रू की आवश्यकता थी. ब्रेक थ्रू आखिरकार स्वराज ने दिलाया है अपनी टीम को, और यहाँ से थोड़ा सा कॉन्फिडेंस बढ़ सकता है स्वराज का. देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आणि कानाई स्पोर्ट पाये आपण समालोचन कक्षासमोर संपर्क साधायचा आहे. देवे स्पोर्ट्स मालजीपाडा आणि कानाई स्पोर्ट पाये. बैट्समैन आउट हुए हैं मितेश, जिन्होंने 9 गेंदों पर 15 रनों का योगदान दिया. अच्छा फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए. अपनी पारी में एक चौका और एक छक्का जड़ा मितेश ने. और अब नए बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए सूरज. ये सूरज कितना चमकेगा ये देखने वाली बात है. मेरा इन दिनों सूरज आसमान में काफ़ी अच्छे तरीके से चमक रहा है, क्योंकि ये समर चल रहा है, गर्मी के दिन है. लेकिन इस टूर्नामेंट की सबसे अच्छी बात यह है कि ये डे नाइट टूर्नामेंट है और शाम के सत्र में खेल की शुरुआत हो रही है. ज़्यादातर जो क्रिकेट होने वाला है वो अंडर फ्लड लाइट्स होने वाला है, तो मौसम काफ़ी अच्छा रहता है शाम के वक्त. स्वराज की अगली गेंद राउंड द विकेट. फिर से थोड़ा सा शॉट रखा, इस बार फिर से पुल किया है, लेकिन अब की बार ओहो फिर से कैच. फिर से वही फील्डर प्रीतेश हितेश. इस बार ऐसे लगा था कि शायद गेंद मैदान के बाहर जाएगी, लेकिन नहीं. फिर से टाइमिंग 100% नहीं थी, बल्ले की थोड़ी ऊपर लगी थी ये गेंद.
निराश होकर पेविलियन में लौटते हुए सूरज खाता भी नहीं खोल पाए। 31 पर 2। अगदी चांगलं क्षेत्ररक्षण हितेश चौधरीच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप उंचावर झेल गेला होता, शेवटपर्यंत चेंडूवर नजर आणि चांगला झेल त्याने मात्र कंप्लीट केलाय. सातत्याने विकेटची पडझड या षटकामध्ये आपण पाहतोय. लगातार 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केलेत स्वराज मडवी या गोलंदाजानं. अगदी पहिल्या षटकामध्ये त्याने 18 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा कर्णधाराने त्याचा विश्वास दाखवलाय आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर समित पाटील मैदानावर दाखल झालाय. हैट्रिक का मौका यहाँ पर गेंदबाज स्वराज मडवी के पास। और निशांत, क्या आपको नहीं लगता है कि विकेट से भी थोड़ी सहायता मिल रही है गेंदबाजों को? गेंद थोड़ी सी रुक कर भी आती है। हैट्रिक गेंद का सामना करने के लिए नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं समित। समित भी एक बड़ा नाम माना जाता है, एक तरह से पहचान है इस टीम की। डेड बॉल का इशारा, हैट्रिक हो सकती है यदि इस गेंद पर विकेट प्राप्त करते हैं तो स्वराज। और क्रिकेट खेल की ये ज़बरदस्त विशेषता है, खेल बदलते ज़्यादा वक्त लगता नहीं है। पहले ओवर में काफ़ी खर्चीले साबित हुए थे स्वराज, लेकिन इस ओवर में अच्छा कमबैक किया है। जोरदार अपील, लेकिन निश्चित रूप से थोड़ी हाइट थी इस गेंद में और लेग स्टंप की दिशा में शायद पिचिंग भी मेरे ख्याल से लेग स्टंप के थोड़ी बाहर रहेगी। एक आसान फैसला था अंपायर के लिए। लेग 22 का इशारा, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ दत्ताली जुचंद्र टीम का 32 रन 2 विकेटों के नुकसान पर इस समय तीसरे ओवर का खेल प्रगति पर। चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि ते कौतुक करावा लागेल स्वराज मडवी या गोलंदाजाचं, कारण चांगल्या लेंथवर आता मात्र तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना स्वराज मडवीला पाहतोय या मॅच मध्ये. बाहरी किनारा और आउट। बहुत ही अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। एक और विकेट यहाँ पर झटकते हुए गेंदबाज स्वराज। बहुत ही शानदार गेंद थी, बैट्समैन आगे निकले थे लेकिन थोड़े दूर चले गए गेंद से, अवे फ्रॉम द बॉडी। ड्राइव लगाना चाहते थे, उठाकर खेलने का प्रयास था वहाँ पर बैट्समैन भूपेश का, और भूपेश भी आखिरकार पेविलियन में लौटते हुए तो एक ही ओवर में 3 बल्लेबाजों का काम तमाम कर दिया है। जबरदस्त पलटवार स्वराज का। तर नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय जितूशेठ गवळी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत जितूशेठ गवळी, तदनंतर सुजित पाटील, अर्थात तात्या शेठ यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगावच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा, अर्थातच केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 आपण पाहतोय. अफलातून क्रीडा स्पर्धा, अभूतपूर्व क्रीडा सोहळा आपण जरूर पाहतोय या पायगावच्या मैदानावर. अच्छी शुरुआत के बाद लड़खड़ाती व्यापारी दत्ताली जुचंद्र टीम की। पहले विकेट के लिए 31 रनों की साझेदारी हुई थी मितेश और भूपेश के बीच में, लेकिन उसके बाद लगातार अब विकेटें गिर रही है। जैसे पहला विकेट का पतन हुआ 31 पर पहला, उसके बाद 32 पर देखिए 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। बढ़िया गेंद थी, एक कटर थी, बैट्समैन ठीक तरह से उसको समझ नहीं पाए थे। बल्ले का बहुत बड़ा इनसाइड एज लगा। सिंगल मिला है नए बैट्समैन अक्षय को, अक्षय का खाता खुला और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ स्वराज मडवी का। स्वराज का स्पेल भी समाप्त हुआ। 3 ओवर के पश्चात स्कोर है 33 रन 3 विकेटों के नुकसान पर। चांगलं कमबॅक करणारं षटक स्वराज मडवीचं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये स्वराजनं 18 धावा खर्च केल्या. तदनंतर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी निलेश काठे मैदानावर दाखल झाला, त्याने 10 धावा खर्च केल्या आणि षटक क्रमांक 3 टाकत असताना स्वराज मडवीनं या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. अगदी विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी या षटकामध्ये स्वराज मडवीनं केली. तर नक्कीच मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघानं फलकावर धावा उभारल्या, त्या 33 धावा. टॉस जिंकला होता सोनिका माता मालोडी या टीमनं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्रला या मॅचमध्ये बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ बसली आहे. जास्त वेळ दौडू नका, तुम्हाला जो टाइम दिलेला आहे त्या टाइममध्येच तुम्हाला षटकं कंप्लीट करायची आहेत. जिस तरह की वापसी हमने देखी है स्वराज मडवी द्वारा, ये कभी भी आसान नहीं होता है, क्योंकि पहले ओवर में 18 रन उन्होंने खर्च किए थे, पावर प्ले में गेंदबाजी की थी
और कहीं ना कहीं दिशाहीन भी लगे थे, थोड़ा तेज भी कर रहे थे। उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया था। मितेश और भूपेश ने काफ़ी अच्छा आक्रमण किया था उनके ऊपर। लेकिन दूसरा ओवर जो हमने देखा नीलेश का, जिसमें हालांकि उनकी शुरुआत भी उतनी अच्छी नहीं थी, पहली गेंद वाइड, उसके बाद सिक्सर जड़ा था स्विच हिट पर बल्लेबाज मितेश ने। लेकिन फिर नीलेश ने भी समझा कहीं ना कहीं इस विकेट का कैरेक्टर कि थोड़ा धीमा डालेंगे तो शायद फ़ायदा मिल सकता है, वही किया उन्होंने। और उसके बाद अच्छी वापसी रही उनकी, थोड़ा इकोनॉमिकल ओवर रहा था, कुल मिलाकर 9 ही रन दिए थे, खर्च किए थे उन्होंने। और स्वराज ने भी शायद वही बात गौर करते हुए अपने दूसरे ओवर में थोड़ा सा पेस को वैरी किया और एक अलग प्लान के साथ भी गेंदबाजी की उन्होंने। राउंड द विकेट से कहीं ना कहीं उस स्टम्प्स की तरफ या फिर थोड़ा शॉर्ट पिच गेंदबाजी का प्लान लेकर आए थे, जो कि फ़ायदेमंद साबित हुआ। और कुल मिलाकर 3 बल्लेबाजों को चलता किया उन्होंने अपने एक ओवर में। सोनिका माता मालोडी टीम के पास अच्छा मोमेंटम अब बना है, लेकिन जैसे कि मोमेंटम पिछले ओवर में शिफ्ट हुआ है, इस ओवर में फिर से शिफ्ट हो सकता है बल्लेबाजों की तरफ। खेल है क्रिकेट का, कभी भी कुछ भी हो सकता है। इस समय क्रीज पर बल्लेबाज है समित और अक्षय। अक्षय के पास है स्ट्राइक, नया ओवर लेकर विशाल। आगे रखी हुई गेंद खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से दमदार हिट, 6 रन। चांगला फटका पाहायला मिळाला, डाऊन द ग्राउंडचा फटका, अफलातून फटका अक्षय पाटीलच्या बॅटमधून आलाय, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून विशाल रावतेच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केले गेले। 6 धावांसाठी षटकार। नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने अफलातून फटका अक्षयच्या बॅटमधून आलाय। अच्छा पावर गेम है, अक्षय के पास मजबूत कदकाठी के बल्लेबाज है और उनके पाले में गेंदबाजी होगी तो फिर यही हश्र होगा। और इस बार तेज किया था वाइड यॉर्कर, अच्छी गेंद, अच्छी सोच। पैर ज़्यादा चलते नहीं है ऐसे लगता है अक्षय के, जिस तरह से अभी तक बैटिंग की है उन्होंने। 39 पर 3, चौथे ओवर का खेल प्रगति पर। दत्ताली जुचंद्र और सोनिका माता मालोडी के बीच में आज का ये पहला मैच। इसके बाद कान्हा स्पोर्ट्स पाए और देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा के बीच में आज का दूसरा मैच। इस बार बढ़िया ड्राइव, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग कवर पॉइंट पर, अच्छा स्टॉप। एक ही रन लेने का मौका वहां पर बैट्समैन के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। निशांत, कहाँ तक देखते हैं आप 5 ओवर में क्या बेहतरीन स्कोर साबित हो सकता है? तर नक्कीच 50+ धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल 5 षटकामध्ये, कारण दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि अगदी 50 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर नक्कीच एक चांगला टोटल आणि चांगली मॅच या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कारण सोनिका माता मालोडी संघाची फलंदाजी ही प्रमुख ओळख आहे आणि त्यांच्या विरोधात अगदी चांगला टोटल उभारावा लागेल या मॅच मध्ये। अभी भी 9 गेंदों का खेल बचा हुआ है इस पारी में। इस बार लॉफ्ट करना चाहते थे, अच्छी गेंद थी ये, थोड़ा दूर रखा था बल्लेबाज से। विशाल भी बीच बीच में धीमी गति की गेंदों का इस्तेमाल कर रहे हैं और वेरिएशंस बहुत ज़रूरी है आधुनिक क्रिकेट में, खास तौर पर जब आप टेनिस बॉल क्रिकेट खेलते हो। 5-5 ओवर के मैचेस, एक तरह की गेंदबाजी नहीं की जा सकती है। इस बार सीधे बल्ले से बहुत ही दर्शनीय ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा। आत्मविश्वास भरा स्ट्रोक जरूर खेला है समित ने और अब जाकर खाता खुला है समित का तीसरी गेंद पर। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद ज्यादा हाथ खोलने के मौके बल्लेबाजों को नहीं दिए हैं विशाल ने। चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळतं विशाल रावतेच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर चांगली गोलंदाजी। एक और शानदार गेंद, बल्लेबाज वाइड की मांग कर रहे हैं लेकिन काफी अंदर से गेंद गई है और बैट्समैन रूम बना रहे थे। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। और 4 ओवर के लिए जो वक्त लिया गया है वो 20 मिनट से ज़्यादा लिया गया है, 24 मिनट का वक्त लिया गया है। यानी कि अब आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा सोनिका माता मालोडी टीम को। इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघानं फलकावर धावा उभारल्या त्या डबल 41 धावा। आपण बॉम्बे कॉटन खेळाडू कक्ष पाहू शकता, त्या ठिकाणी दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे खेळाडू पाहतोय। खूप चांगलं लाईव्ह थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहतोय। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 या स्पर्धेचे 2 प्रायोजक मुख्य आयोजक आपण पाहतोय।
जितू शेठ गवळी आणि तदनंतर सुजित पाटील अर्थातच तात्या शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 41 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारे शेवटचे 2 षटक आपल्याला पाहायला मिळाले. स्वराजनं चांगलं कमबॅक आणि विशालच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला असं वाटलं होतं की हा षटक देखील मोठा असेल, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, वैविध्यपूर्ण विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आणि चांगलं कमबॅक त्याने त्या षटकामध्ये केलं. जी हाँ, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है पिछले 2 ओवर्स में. पहले 2 ओवर्स में 28 रन बने थे, लेकिन पिछले 2 ओवर्स में सिर्फ 13 रन बल्लेबाज जुटा पाए हैं और 3 खिलाड़ी भी आउट हुए हैं इस दौरान. स्कोर 41 पर 3. आखिरी ओवर यहाँ पर शुरू होने जा रहा है दत्ता अली जुचंद्र टीम की पारी में. और जैसा आपने कहा कि 50 प्लस एक अच्छा टोटल साबित हो सकता है, तो अभी भी मौका है. 1-2 बड़े हिट्स आएंगे तो 50 प्लस जा सकते हैं, लेकिन देखना है कि आखिरी ओवर में गेंदबाज हर्षद कितनी अनुमति देते हैं बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक्स खेलने के लिए. मिड ऑफ सर्कल के अंदर एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी, एक शॉर्ट थर्डमैन, एक शॉर्ट फाइन लेग, एक खिलाड़ी वाइडिश मिड विकेट पर सर्कल के अंदर है और बाकी के 4 खिलाड़ी बाउंड्री पर. बाहरी किनारा लगा है गेंद हवा में, लेकिन विकेट कीपर से दूर गेंद ने टप्पा खाया. इससे पहले कि फील्ड करते विकेट कीपर 1 रन लेने का मौका बैट्समैन के पास. और यदि सिंगल्स आते रहेंगे इस आखिरी ओवर में तो मुझे नहीं लगता है कि गेंदबाज हर्षद को कोई ज़्यादा परेशानी होगी. स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील निरंतर आणि सातत्यानं. एका बाजूला अक्षय पाटील मैदानावर दाखल झालाय, त्याच्या बॅटमधून षटकाराला तदनंतर त्याने संघर्ष केलाय. इथे अक्षयला या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सोनिका माता मालोडी संघाची बॅटिंग चांगली आहे आणि त्याच्या विरोधात अगदी चांगला टोटल या मॅचमध्ये उभारावं लागेल टीम दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रला. देखिए, हर्षद के लिए थोड़ा सा मुश्किल भी हो सकता है ये ओवर, क्योंकि एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर है, लेकिन उसका बल्लेबाज कितना फ़ायदा उठाएंगे ये देखने वाली बात है. तो बल्लेबाजों के पास ये एक एडवांटेज ज़रूर है. समय काफ़ी महत्वपूर्ण है, आखिरी ओवर में भी ज़्यादा वक्त नहीं लिया जा सकता है. अक्षय ने एक छक्का जड़ा है 8 पर बैटिंग करते हुए और बड़े हिट्स लगाने में माहिर है ये बल्लेबाज. अगली गेंद राउंड द विकेट. क्रॉस बैटेड शॉट बल्ले के अंदर लगी है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में. डीप में फील्डर है वहां पर, 2 रन लेना चाहते हैं, थोड़ा हेजिटेशन. मौका जरूर बना था लेकिन खराब थ्रो और आखिरकार 2 रन पूरे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण चेंडूची फेकी खराब राहिली होती आणि अक्षय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दर्शवत असताना पहिली धाव अतिशय वेगामध्ये घेतली आणि तदनंतर दुसरी धाव घेत असताना समितचा कॉल होता आणि 2 धावा यावेळेस या चेंडूवर मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आपण फलकावर जाऊन पाहतोय 44 या आकड्यावरती. इस बार संपर्क अच्छा है, लेकिन सामने फील्डर भी मौजूद है लॉन्ग ऑफ की दिशा में. फिर से 2 रन लेना चाहते हैं और अब की बार तो अपना विकेट सैक्रिफाइस कर दिया है वहां पर समीत ने. चौथे विकेट का पतन होता हुआ जुचंद्र टीम की पारी में. स्कोर 45. 3 गेंदों का खेल पारी में शेष है. टॉस जीता इस मैच का सोनिका माता मालोडी टीम के कैप्टन ने पहले गेंदबाजी चुनी और गेंदबाजी उतनी अच्छी रही नहीं थी पावर प्ले के ओवर्स में, खास तौर पर पहला ही ओवर जिसमें 18 रन खर्च किए गए थे और तब लग रहा था कि एक रनों का बहुत बड़ा पहाड़ हमें देखने को मिलेगा. लेकिन मिडिल ओवर्स में खास तौर पर जिस तरह से गेंदबाजी की गई है वो काबिल तारीफ. और डेथ ओवर्स में भी हम देख रहे हैं कि ज़्यादा हाथ खोलने के मौके बल्लेबाजों को नहीं मिल रहे हैं. इस आखिरी ओवर में खासतौर पर हर्षद भी फील्ड प्लेसमेंट के मुताबिक गेंदबाजी कर रहे हैं. 3 गेंदों पर अभी तक उन्होंने सिर्फ 4 रन खर्च किए हैं. बैट्समैन समित रन आउट के रूप में आउट हुए हैं, केवल 2 रनों का योगदान दे पाए अपनी टीम के लिए. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधील आणि त्या 3 चेंडूवर अगदी मोठे फटके खेळावे लागतील अक्षय पाटीलला. अक्षय पाटील मैदानावर दाखल झाला, त्याच्या बॅटमधून षटकाराला असं वाटलं की या मॅचमध्ये अक्षय चांगली बॅटिंग करेल. तदनंतर मात्र संघर्ष पाहायला मिळाला. वहां पर गेंद के आकार को लेकर थोड़ी समस्या है और अब आखिरकार अंपायर ने निर्णय लिया है कि गेंद बदली जाएगी. आप देख रहे हैं इस समय केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज चषक 2023 पाईगांव. इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता मुख्य आयोजनकर्ता खास तौर पर जितू सेठ गवली और सुजित तात्या सेठ पाटिल.
स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगांव की ये देन है। एक बहुत ही खासम खास टूर्नामेंट पायगांव की सरजमी पर, और कमाल का ये ग्राउंड है। खास तौर पर इस टूर्नामेंट के लिए इस ग्राउंड का निर्माण भी किया गया है। काफ़ी मेहनत की गई है ग्राउंड के ऊपर। पहाड़ियों के बिल्कुल दामन में बसा हुआ ये पायगांव का खूबसूरत क्रिकेट ग्राउंड। खेल के एक बार फिर से शुरुआत होती हुई, 3 गेंदें पारी में बची है। हर्षद की अगली गेंद, और इस बार मिनी हेलीकॉप्टर उड़ाया है सीधे फील्डर के पास। शानदार कैच विशाल द्वारा, एक और विकेट का पतन। वंचित ठेवलाय, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी, वैविध्यपूर्ण विविधता, व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि अगदी फलंदाजी भंबेर उडवली आहे या षटकामध्ये, कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, कारण फलंदाज सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी फलंदाजांना शांत ठेवलंय। हर्षदचं कौतुक करावं लागेल, कारण एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये एक्स्ट्रा ॲड केला होता आणि अशा फिल्डिंग डिस्ट्रिक्शनमध्ये त्याला गोलंदाजी करायची होती आणि तो खूप चांगली गोलंदाजी करतोय। नए बैट्समैन महेश अब क्रीज पर आए हैं। भावेश और महेश दोनों भी नए बल्लेबाज हैं, दोनों ने कोई भी गेंद का सामना नहीं किया है, और ऐसी सिचुएशन बैटिंग करने वाली टीम कभी भी नहीं चाहती है डेथ ओवर्स में। इस बार ओवर पिच बन रही थी, थोड़ा क्रॉस बैटेड शॉट खेला है, बढ़िया फील्डिंग। फील्डर्स की भी यहाँ पर दाद देनी होगी, जिस तरह से उन्होंने सपोर्ट किया है अपने गेंदबाजों को। कैचेस खासतौर पर बहुत अच्छे देखने को मिले हैं। हितेश ने 2 कैच लपके डीप में, इस ओवर में विशाल ने अच्छा कैच लपका है, और ग्राउंड फील्डिंग भी ओवरऑल हम देखें तो ठीक ठाक रही है। आखिरी गेंद सामना करेंगे भावेश। बेहतरीन गेंद यहाँ पर इनसाइड एज जरूर लगा था, लेकिन विकेट कीपर से गलती हुई, और मौका जरूर था नॉन स्ट्राइकर सेन पर भी। रनआउट का मौका पहली बार तो गवा दिया गया है, लेकिन दूसरे प्रयास में बैट्समैन रनआउट होते हुए, तो इस तरह से केवल 1 रन आखिरी गेंद पर पारी समाप्त होती हुई दत्ता अली जुचंद्र टीम की। कुल मिलाकर उन्होंने बनाए हैं अपने 5 ओवर्स में 47 रन 6 विकेटों के नुकसान पर, और 48 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए सोनिका माता मालोरी टीम के सामने। तो पारी का अंतराल हुआ है। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। आज का दूसरा मुकाबला 2 बड़ी टीमों के बीच में, कानाई स्पोर्ट्स पाए और देवेश स्पोर्ट्स मालजीपाड़ा। आइए आपको लेकर चलते हैं सीधे अब टॉस बॉक्स में, जहां पर मौजूद है पायगांव की दमदार आवाज डॉक्टर मोरेश्वर गवली सर। खूप खूप धन्यवाद अजय घरात, त्याचबरोबर निशांत पाटील। टॉस बॉक्स मिस्त्री बॉक्स इंडिया, टॉस बॉक्स विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय सौ शिल्पाताई वखारे, जे विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत निंबवली अवई, त्याचबरोबर श्री प्रियेश जी वखारे उद्योगपती, यांचा आम्ही विशेष आभार टॉस बॉक्ससाठी व्यक्त करतोय। दोन्ही कॅप्टन चैतन्य वेलकम, काने स्पोर्ट पाई संघाचे कॅप्टन खूप खूप स्वागत आहे। त्याचबरोबर देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाचे कॅप्टन कार्तिक, दोघांचे हार्दिक स्वागत आहे। मी मान्यवरांना विनंती करणार आहे, नंदाकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे विनोदजी पाटील, दोन्ही मान्यवर आपण या ठिकाणी यायचे। आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या उपस्थिती टॉस होईल। नंदाकरजी लांगे गाणी फिरिंगपाडा, त्याचबरोबर विनोदजी पाटील मालोडी, खूप खूप स्वागत आहे आपलं टॉस बॉक्समध्ये, वेलकम, खूप खूप स्वागत आहे। आपल्या उपस्थित टॉस होईल। कॉइन जर आपण बघितली, कारण ही जी स्पर्धा आहे, जर आपण बघितले केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023, म्हणूनच केंद्रीय मंत्री चषक 2023 एक बाजू, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयोजन कमिटी जी आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठान, आणि याचे संस्थापक अध्यक्ष आहेत जितू शेठ गवळी, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते जितू शेठ गवळी, त्याचबरोबर सुप्रसिद्ध अगदी फेमस पर्सनॅलिटी तात्या शेठ। दोनापैकी एकाचे नाम निर्देशन आपण करायचं आहे। कॉलिंग कोण करणार आहे? कार्तिक, केंद्रीय चषक असं कॉलिंग आहे। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस, मात्र टॉस जिंकलेला आहे तो कानाई स्पोर्ट्स पाय संघाने।
मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. चैतन्य भरपूर स्पर्धेमध्ये खेळला असेल, मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि खूप मेहनत घेतलेली आहे. याच्या अगोदरसुद्धा आम्ही येऊन गेलेलो. खूप मेहनत आणि खूप आयोजन नियोजन खूप छान आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. विशेष काय उद्देश आहे पाठीमागे? क्षेत्ररक्षण जो करण्याचा निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय विशेष उद्देश आहे? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. साधारण माइंडसेट केलं असेल किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, आणि कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप चांगली कामगिरी असणार आहे, आज कंप्लीट टीम खेळणार आहे? हो, कंप्लीट गेम. जितूकडनं आणि अभिजितकडनं जास्त अपेक्षा आहे. मग नक्कीच मला असं वाटते की वसई आणि भिवंडीमध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कार्तिक, सर्व पुन्हा एकदा स्वागत आहे. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. तुमच्या मनाच्या विरोध झालेला आहे, पण तो क्रिकेट आपण म्हणतो नेहमी की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 60 पर्यंत. कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे? केवल आहे, समीर आहे, सनी आहे, अशा आहेत, खूप प्लेयर आहेत. मग नक्कीच प्रेक्षकांना एक चांगली मॅच बघायला मिळेल. हो. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हे दुसऱ्या मॅचची नाणेफेक अर्थात टॉस झालेला आहे, आणि नाणेफेक जिंकून कान्हे स्पोर्ट्स पाये संघ कॅप्टन चैतन्य यांनी निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि देवेशपूर मालजीपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. मी सरळ घेऊन जातोय त्या ठिकाणी आमचं स्वर्गीय धनपाल मडवी समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे समालोचक राहुल भोईर, त्याचबरोबर त्याच्यासोबत असतील अजय घरत. थँक्यू सो मच गवळी सर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम आणि जबरदस्त हा क्रीडा सोहळा आपण नक्कीच एन्जॉय करीत आहोत. शुभ संध्याकाळ अतिशय सुंदर आहे, आणि या नक्कीच सुंदर आणि अतिशय चांगल्या क्लायमेटमध्ये आपण नक्कीच पाहत आहोत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचा दमदार असं आयोजन. जितू शेठ गवळी आणि श्रीमान सुजितजी पाटील अर्थात साता शेठ पाटील यांच्या नक्कीच अफाट मेहनतीनं हा क्रीडा सोहळा. गवळी सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं देखील वेलकम आहे. आपण आणखीच करूया सामन्याला सुरुवात. मॅच होते ऑन. महेश शेठ पहिल्या षटकामध्ये बॉलर, लापटी बॉलर बॅकफुटला जाऊन पंच केला, फटका सुंदर आहे. पॉइंटला बीट करून चेंडू चाललाय धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री. पहिलाच बॉल वरती हा पहिला वेलकम चौकार. पाहतोय 48 धावांचं जे लक्ष्य ठेवलंय, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय अटॅकिंग सुरुवात. नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्याला गवळी सर पाहायला मिळते, जी सुरुवात आवश्यक होती. सोनिका माता मालवड एक जबरदस्त संघ आहे, आणि सध्या तरी बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. हायलाइट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, असंच आपल्याला नक्कीच वाटू लागला, जाणू लागलाय. मात्र सध्या तरी हा क्रिकेट खूप सुंदर आपण एन्जॉय करतो. बॅक टू बॅक मोठे फटके. अशीच बॅटिंग सुरू राहिली तर सामना कदाचित लवकर जिंकेल यामध्ये शंका नाहीये.
सुरुवातीपासून आक्रमण कर. डेफिनेटली. आणि ज्या अनुषंगाने क्रिकेट सध्या तरी खेळतो हितेश, जबरदस्त होते बॅटिंग. विकेट घ्यावी लागेल तरच दबाव बनेल. आणि त्या बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे सोनिका माता मालोडी टीमचा. पहिल्या इनिंगची सुरुवात दमदार झाली होती, त्याच्यानंतरचा कमबॅक आपण बघितला गवळीची जबरदस्त होता. सोनिका माता नक्कीच मालोडी टीमकडनं जी बॉलिंग झाली, विशाल रेवतीची बॉलिंग, हर्षदची बॉलिंग जबरदस्त राहिली. यावेळेस हा देखील फटका हवेत मिसामिंग विकेट इथनं मिळू शकेल. डाऊन द बॉल फिल्डर आहेत. विकेट होती महत्वाची, ती मिळाली आहे. परतावा लागली हितेशला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सोनिका माता क्रिकेट संघ मालोडी टीमला फलंदाज बाद. आणि त्या द्विधा मनस्थिती मात्र चेंडू लॉंगॉन सीमारेच्या बाहेर जाऊ शकला नाहीये आणि ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये महेश. नक्कीच इथनं अशीच काय बॉलिंग करणं गरजेचं आहे. दत्ताळी क्रिकेट संघ जीवचंद्र पहिल्या मॅच मध्ये नक्कीच दोन टीम. नवीन बॅटर विशाल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलाय. एक अस्तपैलू खेळाडू मालोडी संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा विशाल रावतेची नक्कीच आपण दमदार कामगिरी बघत असतो, चांगला क्रिकेट तो खेळत असतो. आज बघूया इथनं सुरुवात तर चांगली झालेली, इथनं पुन्हा एकदा कमबॅक असेल का बॉलरचा. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स, एवढं इझी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असे का फटके खेळणं. विकेट घेतल्याच्या नंतर नक्कीच हा डॉट बॉल. एकूण बघतो आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण 48 टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 खेळाडू बाद, 14 धावा स्कोर बोर्ड वरती सोनिका माता क्रिकेट संघ मालोडी. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एक फलंदाज जरी बाद झालेला असला, 48 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना तुम्ही जेव्हा आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव असतो तो कमी होत असतो. डेफिनेटली. आणि सध्या तरी बघतो आपण जी सुरुवात आहे ती तर दमदार. मात्र आयोजनाविषयी देखील आपल्याला चर्चा करणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं. काय नक्कीच आपल्याला हा ग्राउंड आणि क्रीडांगण पाहायला मिळतो. खास करून विशेष म्हणजे जी विकेट आहे ती मातीची आहे आणि जेव्हा जेव्हा नक्कीच मातीची नक्कीच विकेट असते, शेण आणि मातीने बनवलेली असते, तिथे त्याच्यावरती खेळणं एक वेगळीच नक्कीच मजा असते. भिवंडीमध्ये आपण सातत्याने बघत असतो आपल्याला कॉन्क्रीटच्या विकेट पाहायला मिळत आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये घेतलेली मेहनत सुंदर सांड आहेत आणि जशी इव्हिनिंग मात्र सुरू होईल सध्या तरी बघतो आपण टाइमचा विचार केला तर 5:30 सुमार झालेला आहे. 6-7 नंतर क्लायमेट खूप सुंदर असतो इथला. आज देखील भरपूर मजा येणार आहे. 14 रन सेकंड ओव्हर मध्ये बॉलर प्रवीण बॉलिंग मार्क वरती. फुलर लेन्सचा होता बॉटमॅनचा सुंदर वापर. बॅकलिपला खाली ठेवला, ऑनडायचा हा फटका. डीप मध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग. फेक चुकीची आहे मात्र ह्या चुका महागात पडतील. ओव्हर थ्रो, कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशी फिल्डिंग केली तर मग काय, या पूर्णच्या पूर्ण 1 नव्हे 2 नव्हे तर 5 धावा बोनस देत असताना सोनिका माता मालोडीला. आपण पाहतोय बोनसच्या रूपाने मिळाल्या अशा प्रकारच्या धावा ह्या निर्णायक ठरत असतात आणि 4 बोनसच्या रूपाने धावा मिळत आहेत सोनिका मालोडी संघाला. नक्कीच त्याचा फायदा होईल. यावेळेचा फटका सुंदर आहे, पाठवला त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी तर पाठवल्या मात्र मैदानाच्या आतमध्ये विशाल त्याच्या बॅटमधून विशाल फटका, हा षटकार. विशाल रावते ब्रँडेड फटका. ज्या फटक्यासाठी खरं तर विशाल रावते प्रसिद्ध आहे ना, तोच फटका विशाल रावते खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा आणि विशाल रावतेच्या बॅटमधून निघाला हा दर्जेदार षटकार. अप्रतिम होता हा शॉट. विशाल रावते एक जबरदस्त खेळाडू आहे, अस्तपैलू खेळाडू आहे. मी मगाशी देखील त्याच्या विषय सांगितलं, वर्णन केलं. त्याची सन्मान्य नरेशजी शिकार यांचं देखील आगमन झालं. नरेशजी आपलं देखील वेलकम आहे.
आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमच्या मॅनेजमेंट कमिटी सातत्याने नक्कीच लक्ष ठेवून आहे. पाहुण्यांचं पाहुणचार सातत्याने होत आहे. कालचा पहिला दिवस होता. पहिला दिवस रात्र आपण कालच्या नक्कीच डे नाईट शेड्यूलमध्ये बघितला आणि आज देखील आपल्याला दिवस रात्र क्रिकेट पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये 40+ क्रिकेट, रेग्युलरचा क्रिकेट आपण नक्कीच एन्जॉय करू या स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार क्रिकेट टुर्नामेंट पहिला सामनाच्या दिवसातील आपण एन्जॉय करतो दोन टीम मध्ये. सध्या तरी ड्रायव्हिंग सीट वरती सोनिका माता मालोडी या मॅच मध्ये विकेट हव्यात. विकेट घेतला तरच कमबॅक. रावतेसाठी चेंडू फॉलो केला. समोर खेळत अपिश डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षर मध्ये असून फेक करेपर्यंत एक धावीतनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. स्कोर बोर्ड वरती एक खेळाडू बाद. खरं तर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र येतो लॉंग ऑफला, कारण स्लोवर वन थोडा चेंडूचा वेग कमी झाला होता. 22 धावेची फक्त गरज या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. आपण रिप्लाय नक्कीच बघूया. फुटवर्क नक्कीच कमी पाहायला मिळाला शॉट मध्ये. सध्या तरी प्रिन्स मूवीज आपण टेलिकास्ट बघत आहोत. दमदार, दर्जेदार मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये प्रिन्स मूवीज आपण टेलिकास्ट बघतो. सध्या तरी सूरज प्रीमियर लीग देखील प्रिन्स मूवीज ही कव्हर करते. थोडी चेंडू ऑन ड्राईव्हचा हा फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग होती. चेंडू एकाच अक्षर मध्ये असून फेक करेपर्यंत धाव एक सिंगल मेल. मॅच जवळ आली आता. मात्र इथनं विकेट घेतला तर मॅच बनवू शकते. अन्यथा विशाल जर असाच खेळत राहिला तर कदाचित गवळी सर हा सामना लवकर संपू शकेल यामध्ये शंका अजिबात नाहीये. डेफिनेटली, कारण सुरुवात त्याने खूप चांगली केलेली आहे आणि आक्रमकता सगळेचं नाव घेतलं जातंय विशालचं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क बघूया एक्झॅक्टली झालाय की नाही. एम्पायर सांगत असताना यस, चेंडूने बॅटचा संपर्क आहे. धावीतनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्ड 28 वरती. आणि या मॅच मध्ये आपण जर इक्वेशन बघितलं तर नक्कीच सध्या तरी सोपं आपल्याला इक्वेशन पाहायला मिळेल. 20 धावेची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. टायमिंग खूप महत्वाचा. जो टाइम आम्ही नक्की सेट करतोय वेळेत नक्कीच तुम्हाला खेळ करणं खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली बरोबर 2 षटके कंप्लीट करण्यासाठी 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. आपण जर 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतली तर मात्र एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपणास तैनात करावा लागेल एक्स्ट्राचा. नक्कीच आता बदलते नियम आहेत. जसं क्रिकेट डेव्हलप होत चाललेलं आहे त्या अनुषंगाने नक्कीच नियम देखील खूप गरजेचे आहेत. मॅच तर सोपी आहे. मध्ये बघूया चांगली बॉलिंग मॅच बनवून देऊ शकेल. या षटकामध्ये नक्कीच बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली एखादं चांगलं षटक सुद्धा कमबॅक होऊ शकतं आणि सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. पण त्यासाठी किफायती गोलंदाजी करणं आणि फलंदाज बाद करणं गरजेचं आहे. डेफिनेटली विकेट इथनं घेतला तर मॅच नक्कीच बनवू शकेल. तशीच का बॉलिंग मध्ये रमेशला करावी लागेल. फटका चांगला ऑन साईडला. डीप मध्ये पुन्हा तिथे फिल्डर आहेत. भरपूर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचते. चेंडू शिवून फेक करेपर्यंत फेक मात्र चुकीचे. त्याचंच कारण की काय या 2 धावा येत मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती. फक्त एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे अगदी सकारात्मक करताना पाहतोय बस सोनिका माता मालोडी हा संघ. चांगलं क्रिकेट सध्या तरी खेळला जातोय. विकेट घेतला तर सामना बनू शकेल. काही डॉट चेंडू दबाव बनू शकेल. तशी काही बॉलिंग करणं गरजेचं आहे. चांगला होता चेंडू. फ्लॅट देण्याचा प्रयत्न. ऑनडायचा हा फटका पुन्हा त्या स्क्वेअर लेग मधून फिल्डर तिथं पोहोचते. तशी फिल्डिंग केली तर दबाव बनवता येणार नाहीये. सध्या तरी विशाल मात्र दबाव बनवतो फिल्डर वरती. 2 धावा इथनं अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न पुढे. स्कोर बोर्ड 32 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ते सुंदर फलंदाजी करताना पाहतोय. कारण विशाल याचं वैशिष्ट्य असे स्वीपचे फटके जास्त खेळतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर रिलायन्स कप 1987 मध्ये जी सेमीफायनलची मॅच झाली होती त्यामध्ये ग्रॅहम घोषने ज्या 115 धावा पटकावल्या होत्या त्यामध्ये तब्बल 80 धावा स्वीपच्या रूपाने पटकावल्या होत्या आणि भारताला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. सध्या तरी बॅटिंग चांगली होती. तसंच का अंदाज विशाल रावतेचा आपल्याला पाहायला मिळतो मॅच मध्ये. सफल झाला बॅटर. चेंडूने बॅटचा संपर्क आता नाहीये.
मी मगाशीच उल्लेख केला की जेव्हा जेव्हा असा इक्वेशन असतो 20 बॉलमध्ये 18, 18 बॉलमध्ये 12, 14 तेव्हा तेव्हा सामने मॅचेस बनत असतात आणि आता इथनं चांगली बॉलिंग केली तर मॅच नक्कीच बनेल. तो प्रयत्न सध्या तरी करत असताना बॉलर षटकामध्ये चांगली बॉलिंग. नाही ॲब्सोल्युटली आपण ज्या स्थितीमध्ये मॅच आहे गोलंदाजी चांगल्या प्रकारे झाली तर मात्र एक रंगत बघायला मिळू शकते. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. रमेशचा प्रयत्न तोच आहे. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 16 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. प्रत्येकी धाव आता खूप महत्वाची असणार आहे. विकेट घेणं खूप गरजेचं आहे आणि आता फिल्डिंगमध्ये देखील काहीसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही सामना सोडला नाहीये. शेवटपर्यंत आम्ही संघर्ष नक्कीच करू. दत्ताळे क्रिकेट संघ जुचंद्र या मॅच मध्ये पहिलीच मॅच आजच्या दिवसातील डे नाईट शेड्यूल आहे. आज देखील आपल्याला 40+ क्रिकेट एन्जॉय करता येईल. रेग्युलरचा क्रिकेट आपण एन्जॉय करू. षटकातील फ्री चेंडू घेऊन तयार रमेश सोबत विकेट ना रिवर्स. आता फटका सुंदर. याच्या अगोदर भरपूर प्रयत्न झाले होते तेव्हा अपेक्ष नक्कीच आला. मग आता यशस्वी शॉट आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. स्विच इट फटका आणि चेंडू सरळ निघून गेला होता स्वर्गीय वीर कुमार मडवी स्टँडमध्ये. 4 धावा. मॅच खुली करत असताना रावते पुन्हा स्विच. आता विकेट किपर बीट. रन्स इथनं चांगला मिळतील. नशिबाच्या धावावर नक्कीच म्हणू शकू. कदाचित इथं संधी होती ती संधी गमावली. चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक विशाल रावतेच्या बॅटमधून धावा 4. यस 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली 40 झाली. आता मध्ये 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. राहुल मला एक मॅच आठवते आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कपची मॅच. वर्ल्ड कप 1990 मॅच 99 ची मॅच भारत विरुद्ध झिम्बाब्वे. अगदी हेच समीकरण होतं भारतासमोर. भारताचे 3 फलंदाज बाद व्हायचे बाकी होते आणि हेनरी ओलोंगाने अगदी 3 फलंदाजांना बाद केलं. सुरुवातीला श्रीनाथ, रॉबिन सिंग, त्यानंतर श्रीनाथ आणि त्यानंतर व्यंकटेश प्रसाद तिघांना बाद केलं आणि भारताला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. ना डेफिनेटली मगाशी देखील त्या गोष्टीची चर्चा केली की जेव्हा जेव्हा नक्कीच रन्स कमी आणि चेंडू जास्त असतात तेव्हा तेव्हा नक्कीच मॅचेस बनत असतात. मग त्यासाठी चांगली बॉलिंग देखील होणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग झाली तर मॅच बनवू शकेल आणि एखादा मोठा फटका सिक्सर म्हणा किंवा बाउंड्री म्हणा मॅच खुली करेल. तर बघूया विशाल सारखा फलंदाज असताना एवढं इझी नसणार आहे या मॅचमध्ये कमबॅक करणं. जुचंद्र टीमला बागफुटला जाऊन खेळलेत. फटका तर चांगला आहे. स्लीपर कव्हर मध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. दावीतनं एक सिंगल मेल आणि माहिती आहे आता बॅटरला देखील मोठ्या फटक्यांची गरज नाहीये म्हणून सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे आणि विशालला पुन्हा एकदा साकिंग आणलाय. अजून या मॅच मध्ये बघता आपण धावांची गरज आहे. फक्त 7 धावेची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रुपेशकडे खूप अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा घेतोय आणि बघितली की स्ट्राईक फक्त रोटेट केली आणि त्यांनी विशालला खेळण्याची संधी त्यांनी दिलेली आहे रुपेश यांनी. आज चांगल्या चांगल्या टीम इन ऍक्शन मध्ये असतील. नेक्स्ट मॅच मध्ये काना स्पोर्ट्स पायच्या अगेन्स्ट देवेशिंद्र पाहिजेच मालजीपाडा संघ खेळेल. पुन्हा नक्कीच 40+ 4 टीम येत आहेत आजच्या नक्कीच ड्रॉ मध्ये खेळण्यासाठी. रिवर्स फटका सुंदर अप्रतिम आहे. पाठवला देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी जाणलं जातं विशाल रावतेच्या पाठमधून हा सिक्सर.